नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवा ह्या आणि फॉरेस्ट ह्यामध्ये आजपर्यंत जेवढे पण PYQ झालेले आहेत ऊर्जा आणि साधने ह्या चॅप्टरमधून हे सर्व आपण घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा, हे व्हिडिओ तुम्हाला फार फार उपयोगी पडणार. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न काय आपला? पहिला प्रश्न आहे संयुक्त ग्रुप सी डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयास कोणत्या वर्षी करण्यात आला? कोयना जलाशयास कोणत्या वर्षी करण्यात आला? पहिला प्रयोग केव्हा करण्यात आला? 13 मार्च 1999. म्हणून आपलं उत्तर काय येणार? हा येणार. आणि दुसरा प्रयोग केव्हा झाला? 25 एप्रिल 2012 हा दुसरा प्रयोग झाला. राईट. दुसरा प्रयोग केव्हा झाला? 25 एप्रिल 2012 हा दुसरा प्रयोग झाला. आणि पहिला प्रयत्न केव्हा झाला? 13 मार्च 1999. आपलं उत्तर काय येणार? मार्च 1999. तिसरा ऑप्शन आपला करेक्ट असणार. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वनकुसावळे. काय म्हणत आहे? वनकुसावळे हे ठिकाण डॅश साठी प्रसिद्ध आहे. आपलं उत्तर काय येणार? ती पवन ऊर्जा निर्मिती. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील वनकुसावळे हे ठिकाण पवन ऊर्जा निर्मिती म्हणजे की वाइंड एनर्जी जनरेशन साठी प्रसिद्ध आहे. हा प्रश्न आहे 2023च्या PSIच्या मेन्स. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायच्या. इथं जोड्या लावायच्या. काय म्हणत आहे? औष्णिक विद्युत वीज केंद्र आणि जिल्हा दिलेला आहे. काय म्हणा? औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा दिलेला आहे. सगळ्यात आधी कोरडी हा औष्णिक वीज केंद्र कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. म्हणजे की अच्या दोन ऑप्शन मध्ये आहे. मग फेकरी कुठं आहे? जळगावमध्ये. फेकरी औष्णिक वीज केंद्र कुठं आहे? जळगावमध्ये. म्हणजे की च्या येणार 3 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आपला आन्सर हा चौथा करेक्ट इज फोर्थ इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे की कोरडी औष्णिक वीज केंद्र कुठं आहे? नागपूरमध्ये आहे. आणि फेकरी कुठं आहे? फेकरी औष्णिक वीज केंद्र कुठं आहे? जळगावमध्ये. आणि पारस कुठं आहे? अकोलामध्ये. आणि उरण आहे ठाण्यामध्ये. उरण कुठं आहे? ठाण्यामध्ये. पुढचा प्रश्न म्हणजे की आपला ऑप्शन क्रमांक 4 हा करेक्ट आन्सर असणार. पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. काय म्हणत आहे? खालील कोणता गट औष्णिक ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे म्हणत आहे? कोणता गट औष्णिक ऊर्जा प्रकल्पाशी संबंध आहे? आपलं उत्तर काय येणार याच्या? आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 1. कारण भुसावळ हा जळगावमध्ये आहे. नाशिकमध्ये एकलहरीमध्ये आहे हा. राईट. आणि रायगडमध्ये आहे उरण. रायगडमध्ये मागच्या प्रश्नामध्ये राईट रायगडमध्ये आहे उरण. रायगड सीमेजवळ आहे. म्हणजे की रायगड सीमेजवळ आहे आणि ठाणे जिल्ह्यात आहे उरण. राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1. आणि तारापूर हा काय? तारापूर हा अणुऊर्जा केंद्र आहे. म्हणून हा विधानात चुकीचा असणार. आणि इथं काकरापारा हा सुद्धा अणुऊर्जा केंद्र आहे. म्हणून हा विधान सुद्धा चुकीचा ठरणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? 2022 हा प्रश्न आहे. डॅश जवळ बॉम्बे हाय हे सागरी तेल क्षेत्र आहे. आपलं उत्तर काय येणार? मुंबई येणार. फक्त अ येणार. कारण बॉम्बे हाय हा साताऱ्यामध्ये आहे. मुंबई हाय सुद्धा असे म्हणतात त्याला. बॉम्बे हायला मुंबई हाय सुद्धा असे म्हणतात. राईट. बॉम्बे हायला काय म्हणतात? मुंबई हाय असे सुद्धा म्हणतात. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला. समोर तुम्हाला 2-3 वेळा हा प्रश्न मिळेल. कसा? मुंबई जवळ बॉम्बे हाय म्हणजे की बॉम्बे हाय सागरी क्षेत्र आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 2022च्या ह्या मेन्सचा. डॅश ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. डॅश ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. आपलं उत्तर काय येणार? जलविद्युत. काय येणार? जलविद्युत. फक्त आपला उत्तर येणार. जलविद्युत ही ऊर्जा प्रदूषण विरहित आहे. पुढचा प्रश्न आहे 2022चा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्यच्या. आर्थिक भूगोलाचा जनक म्हणून कोणास ओळखले जातात? कोणाला ओळखले जातात? सांगा फटाफट. आर्थिक भूगोलाचा जनक आपलं काय येणार? जॉर्ज चिशॉल्म. आणि ह्यांनी कोणती पुस्तक लिहिली? हँडबुक ऑफ कमर्शियल जिओग्राफी ही पुस्तक जॉर्ज चिलॉम्स
यांनी लिहिली. आपलं उत्तर काय ना चिलॉम्स येणार. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा प्रश्न. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा केंद्र नाही म्हणत आहे, औष्णिक ऊर्जा केंद्र नाही म्हणत आहे, राईट. तर आपलं उत्तर काय येणार कोयना. कोयना ही महाराष्ट्राची सर्वात मोठी जलविद्युत केंद्र आहे, राईट. म्हणून आपलं उत्तर काय ना नाही म्हणत आहे ना कोयनाची ना. खापरखेडा हा कुठं आहे, खापरखेडा आणि चंद्रपूर म्हणजे कुठं आहे, नागपूरमध्ये आहे. आणि पारस हा अकोल्यामध्ये आहे, राईट. पारस कुठं आहे, अकोलामध्ये आहे, राईट. मागच्या प्रश्नामध्ये बघितलंय पारस हा अकोलामध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार नाही केंद्र औष्णिक ऊर्जा केंद्र नाही, कोयना नाही. कारण महाराष्ट्राची सर्वात मोठी जलविद्युत केंद्र कोणते आहे, कोयनाचे आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न कोणता आहे, 9वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते म्हणत आहे, पहिले जे जलविद्युत केंद्र. आपलं उत्तर काय ना खापोली. खापोली कुठं आहे, रायगडमध्ये. मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा बघितलं खापोली. खापोली हे पहिले जलविद्युत केंद्र आहे आणि कुठं आहे, हे रायगडमध्ये आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र म्हणजे की मुंबई हायचे स्थान सांगा. मुंबईच्या पश्चिमेला, मुंबई हायच्या म्हणजे की मुंबईच्या किनारपट्टीपासून 176 किलोमीटर पश्चिमेला आहे. हा प्रश्न सुद्धा खूप वेळा समोर रिपीट होणार आहे, म्हणून ह्याला थोडा स्टार मार्क देऊन आत्ताच रिवाईज करा. किती अंतरावर आहे, 176 किलोमीटर पश्चिमेला आहे. किती आहे, 176 किलोमीटर पश्चिमेला आहे मुंबई किनारपट्टीपासून. कोण, बॉम्बे आहे, राईट. आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो बॉम्बे हाय म्हणजे की मुंबई हाय सुद्धा असे म्हणू, राईट. इथं मुंबई हाय दिले, आपण बॉम्बे हाय म्हणत होतो आतापर्यंत, राईट. आपलं उत्तर काय ना 176 किलोमीटर मुंबईच्या पश्चिमेला, राईट. म्हणजे की किनारपट्टीपासून 176 किलोमीटर आहे अंतरावर आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवाचा, बरोबर की चूक सांगायची आहे, राईट. आपलं काय म्हणतात, औष्णिक वीज निर्मितीसाठी दगडी कोळसा, खनिज तेल, लाकूड तसेच नैसर्गिक वायू यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. महाराष्ट्रात दगडी कोळसाचा सर्वाधिक वापर औष्णिक वीज निर्मितीसाठी केला जातो. बरोबर आहे का, बरोबर आहे. म्हणजे की अ व ब दोन्ही बरोबर आहेत. काय, अ व ब दोन्ही बरोबर आहेत, असं आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे कंबाईनचा 2020चा प्रश्न आहे. जोड्या लावायचा आहे, औष्णिक वीज केंद्र व जिल्हा दिलेला आहे. औष्णिक वीज केंद्र व जिल्हा दिलेला आहे, राईट. औष्णिक वीज केंद्र व जिल्हा दिलेला आहे. तर सगळ्यात आधी पारस आत्ताच बघितलं आपण मागच्या प्रश्नामध्ये, अकोला, पारस अकोला म्हणजे की ड च्या दोन येणार, दोन ऑप्शन मध्ये दिलेला आहे, राईट. दोन ऑप्शन म्हणजे की च्या 3 तर येणारच, कारण की दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. आता बघायचं आहे फेकरी सुद्धा आताच मागच्या प्रश्नामध्ये बघितलं आपण ना, बघितलंय का नाही, फेकरी बघितलंय का नाही, आत्ताच बघितलं मागच्या प्रश्नामध्ये. फेकरी कुठं आहे, जळगाव ऑप्शन मध्ये दिलेला आहे काय, नाही दिलेला आहे, पण भुसावळ दिलेला आहे, याला जळगाव मध्येच आहे. म्हणजे की आपला फेकरी ऑप्शन क्रमांक 4 येणार. म्हणजे की क च्या 4 एकच ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे की तिसरा आन्सर आपला असणार. म्हणजे की जोला किती आहे, चोला आहे ठाण्यामध्ये. तुर्भे किती आहे, तुर्भे आहे मुंबईमध्ये. फेकरी आहे भुसावळ म्हणजे की जळगावमध्ये. आणि पारस आहे अकोलामध्ये, राईट. पुढचा प्रश्न बघू आता, बॉम्बे आहे ते म्हणजे सांगितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न रिपीट होणार. आपलं उत्तर काय येणार, बॉम्बे आहे हे तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे विचारले तर 176. आपलं काय येणार 176 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे वीज निर्मिती प्रकल्प आणि सुरुवात वर्ष दिलेला आहे, राईट. सुरुवात वर्ष दिलेला आहे, राईट. आपलं काय येणार भातसाचे सुरुवाती वर्ष काय होते, 1991 होते. ऑप्शन बघायचं, कोयनाचं काय होतं 1962. म्हणजे की अ च्या असणार 4 आणि क च्या असणार 1. ऑप्शन बघू आता, अ च्या असणार 4 आणि क च्या असणार 1. एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे, चौथा ऑप्शन करेक्ट. म्हणजे की बघू आता, चौथा ऑप्शन करेक्ट म्हणत आहे. भातसा कुठं आहे, भातसा वीज निर्मिती प्रकल्प कुठं आहे, सुरुवात केव्हा झाली 1991 मध्ये. राधानगरी केव्हा सुरुवात झाली 1992 मध्ये,
1952 मध्ये, आणि कोणत्या वर्षी सुरुवात झाली? 1962 मध्ये, आणि माजलगाव 2002 मध्ये. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहे? काय म्हणत आहे? ओझरखेड, पालखेड हे धरणे कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणत आहे? ओझरखेड आणि पालखेड. आपलं उत्तर काय येणार? नाशिक. काय येणार उत्तर? नाशिक आपलं उत्तर येणार. राईट. ओझरखेड हे उंदा नदीजवळ दिंडोरी तालुका राईट, आणि पालखेड हे कादवा नदी. राईट, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? हा सुद्धा खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे. साक्रीमध्ये आहे. कुठं आहे? साक्रीमध्ये. महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प साक्री या ठिकाणी आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा रिपीट झाला आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये. काय तर भंडारदरा. काय म्हणत आहे? भंडारदरा कुठं आहे? अहमदनगरमध्ये. भिरा कुठं आहे? भिरा जलविद्युत प्रकल्प कुठं आहे? आपलं उत्तर काय नाही? रायगडमध्ये. राईट. आणि तिलारी कुठं आहे? तिलारी कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. आणि एलदरी परभणीमध्ये आहे. एलदरी सुद्धा रिपीट झालेला आहे खूप वेळा, समोर बघू. म्हणून एलदरी परभणीमध्ये आहे, भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे, भिरा हा रायगडमध्ये आहे, आणि तिलारी हा कोल्हापूरमध्ये आहे. आपलं उत्तर काय येणार? अ च्या दोन ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. आणि ड च्या काय येणार? 4. ड च्या 4 दोन्ही ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे की ब च्या काय येणार? 3. ब च्या 3 एकच, म्हणजे की तिसरा आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रात पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? अरे हे तर खूप वेळा, म्हणजे की अगदी सोपा प्रश्न होतो. नदी खोरे, गोदावरी खोरे, सर्वात मोठी नदी प्रणाली. राईट. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा म्हणत आहे. प्राणी व ब्रीड दिलेला आहे. काय? प्राणी व ब्रीड दिलेला आहे. गायीची ब्रीड काय आहे सांगा फटाफट. गायीची आहे गीर, तुम्हाला माहितच आहे. आणि शेळीची काय? शेळीची जमुनापुरी शेळीची आहे. म्हणजे की अ च्या 3 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. राईट. आणि क च्या 4 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. म्हणजे की म्हशीचं काय येणार? म्हशीची मेहसाणा. म्हणजे की ब च्या एकच ऑप्शन मध्ये दिला आहे. तिसरा ऑप्शन आपला करेक्ट आन्सर असणार. गायीची काय? गीर आहे ब्रीड, म्हशीची आहे मेहसाणा, शेळीची आहे जमुनापुरी, आणि मेंढीची आहे गड्डी. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न कोणता आहे आपला? 20वा प्रश्न म्हणत आहे. 20वा प्रश्न काय म्हणत आहे? खालील नमूद जिल्ह्यांचे घरगुती विजेच्या दरडोई वापराप्रमाणे उतरत्या क्रमाने क्रम लावा म्हणत आहे. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठा ते सर्वात लहान. उतरता क्रम म्हणून लक्षात ठेवून द्या. सर्वात मोठा ते सर्वात लहान, उतरता क्रम. म्हणजे की सर्वात मोठा कुठं आहे? सर्वात जास्त विजेचा दरडोई वापर कुठं होतो? ठाणे जिल्ह्यामध्ये. मग त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे की ई ड तर येणारच. ई ड एकच ऑप्शन, 2 ऑप्शन मध्ये दिले आहेत. राईट. ई ड च्या नंतर काय ना? अहमदनगर. म्हणजे की ई ड ब एकच ऑप्शन मध्ये, तिसरा आपला उत्तर येणार. म्हणजे की ठाणे जिल्हा, मग नंतर येतो पुणे जिल्हा, मग येतो अहमदनगर जिल्हा, मग येतो नागपूर जिल्हा, मग येतो वर्धा जिल्हा. सर्वात कमी वर्धा जिल्हा आणि सर्वात जास्त ठाणे जिल्हा. म्हणून आपला उत्तर काय येणार? तिसरा. पुढचा प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य 2018चा प्रश्न आहे हा. काय म्हणत आहे? चुकी बरोबर विचारत आहे ना, ऑप्शन मधून समजून येतो. कोयना जलविद्युत प्रकल्प हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना ह्यावर उभारलेला असून ह्या जिल्ह्यांच्या जलाशयाला शिवसागर अशा नावाने ओळखले जाते. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. कोयना जलविद्युत प्रकल्प हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना ह्यावर उभारलेला असून धरणाच्या जलाशयाला शिवसागर नाव आहे. बरोबर आहे. कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारी पश्चिमकडे वळून चिंपडून तालुक्यात पोकडी येथे एक मोठी वीज निर्मिती केंद्र उभारली आहे. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. अ व ब दोन्ही बरोबर आपला उत्तर येणार आहे.
पुढचा प्रश्न आहे आपला 22वा प्रश्न. काय म्हणत आहे? गाव व शहरे आणि प्रकल्प. सगळ्यात आधी तुम्ही महाराष्ट्रात राहता, नवेगाव म्हणजे कुठं आहे? गोंदियामध्ये. हा मागच्या म्हणजे की PYQ सेशन मध्ये हा खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. नागझिरा कुठं आहे? नवेगावमध्ये. म्हणून नागझिरा कुठं आहे? गोंदियामध्ये आहे. गोंदियामध्ये काय? नवेगाव तर आहे, तुम्हाला माहितच आहे. म्हणून आपलं काय उत्तर येणार? क चा एक एकच ऑप्शन मध्ये दिलाय, म्हणजे की आपला आन्सर सुटला. क च्या एकच ऑप्शन मध्ये दिलाय म्हणजे की आपला आन्सर सुटला. तरी सुद्धा आपण पूर्ण वाक्य सेंटेन्स बघू. पवनी तालुकामध्ये काय आहे? गोसी खुर्द कुठं आहे? भंडारामध्ये. राईट. पवनी तालुका हा कुठं आहे? भंडारामध्ये. म्हणजे की पवनी तालुक्यामध्ये काय? गोसी खुर्द. चिचपल्ली कुठं आहे? बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र. राईट. आणि नागपूरमध्ये तर माझी मेट्रो तुम्हाला माहितीच आहे, मेट्रो चालते. माझी मेट्रो म्हणजे की नागपूर. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश या नावाने ओळखली जाते. हा प्रश्न खुद्द रिपीट झालेला आहे, आता सगळ्यांनाच माहित आहे, अप्सरा. राईट. भारताची सुद्धा तसंच आहे ना, भारत किंवा महाराष्ट्र पहिली अणुभट्टी अप्सराची आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, काय म्हणत आहे? जोड्या लावायची आहे जलसिंचन योजना व जिल्हा दिलेला आहे. जलसिंचन योजना व जिल्हा दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे, काय म्हणत आहे? नागपूरमध्ये कोणता जलसिंचन आहे? सांगा फटाफट. नागपूरमध्ये तुम्हाला माहितीच आहे, वेण्णा. राईट. नागपूरमध्ये काय? वेण्णा तुम्हाला माहितीच आहे. ऑप्शन बघू काय? ऑप्शन तेवढं आहे. नागपूरमध्ये वेण्णा म्हणजे की ब चा तीन काय दिलेलं आहे? ब चा 3 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. तिसरा ऑप्शन आपला आन्सर निघाला. 4-3-2-1 आपला उत्तर आहे याचा. म्हणजे की एक यवतमाळ म्हणजे की हा काय नाव काय रे? बेंबला. यवतमाळ हा बेंबला. मग बेंबला हा जलसिंचन योजना कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आला? यवतमाळमध्ये. नागपूरमध्ये वेण्णा जलसिंचन योजना. गडचिरोलीमध्ये काय? गडचिरोलीमध्ये तुलतुली हा. आणि बुलढाण्यामध्ये जयगाव जलसिंचन योजना. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणती जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहे म्हणत आहे. तर सगळ्यात आधी इथं काय? वेतरणा कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. म्हणजे की हा ऑप्शन गेला, सुद्धा गेला. म्हणजे की 2 ऑप्शन मध्ये आपलं उत्तर येणार. मग हा एलदरी हा परभणीमध्ये आहे, पूर्णा नदीवर. म्हणून हा ऑप्शन सुद्धा गेला. म्हणजे की आता गेलाच, हा सुद्धा गेला. आपला आन्सर काय येणार? कवड. भिरा व भिवपुरी. आपलं उत्तर काय येणार? भिरा व भिवपुरी हे रायगड जिल्ह्यात आहे. भिवा व भिवपुरी कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. आणि वेतरणा आणि एलदरी, वेतरणा आहे नाशिक जिल्ह्यात आणि एलदरी आहे परभणी, पूर्णा नदीवर. राईट. पुढचा प्रश्न आहे, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? आम्ही सांगितलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. हा प्रश्न खूप वेळा रिपीटेड होणार. आपलं उत्तर काय येणार? 3 फेब्रुवारी 1974. काय येणार? 3 फेब्रुवारी 1974 ला बॉम्बे हाय म्हणजे की हे खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प सुरू करण्यात आला 3 फेब्रुवारी 1974 मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे म्हणत आहे? खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? बरोबर आहे म्हणत आहे म्हणजे की जामखेड व चाळकेवाडी. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाचे स्थान पुढील प्रमाणे आहे. सगळ्यात आधी भंडारदरा. काय येणार? भंडारदरा. मग काय येणार? भाटघर. मग काय येणार? राधानगरी. राईट. तर आपलं उत्तर काय येणार? ब ड अ. पुढचा प्रश्न आहे आपला, ASO पूर्व 2016चा प्रश्न आहे हा. विजेचा वापर व त्या अनुषंगाने
जिल्ह्यांचे असलेले स्थान यांच्यात जोड्या लावायच्या आहे. राईट. सगळ्यात आधी दरडोई कृषी काय म्हणत आहे, दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर कुठं होतो, ठाणेमध्ये. दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात कमी वापर ठाणे जिल्ह्यामध्ये होतो, म्हणजे की ड चा एक येणार, एकच ऑप्शन मध्ये आपला प्रश्न सुटला. राईट. तरी सुद्धा आपण बघू, दरडोई घरगुती विजेचा सर्वात जास्त वापर कुठं होतो, मुंबईमध्ये. दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर कुठं होतो, सांगलीमध्ये. दरडोई औद्योगिक विजेचा सर्वात जास्त वापर, औद्योगिक म्हणजे की बिझनेससाठी, कुठं, रायगडमध्ये. आणि सर्वात कमी कृषीसाठी ठाणे. राईट. आणि सर्वात जास्त कृषीसाठी सांगली. आणि घरगुतीसाठी सर्वात जास्त मुंबई. आणि औद्योगिकसाठी सर्वात जास्त रायगड. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 30वा प्रश्न बघू आता आपण. 30वा प्रश्न. 30वा प्रश्न काय म्हणत आहे, STI 2016 पूर्व 2016चा प्रश्न आहे हा. काय म्हणत आहे, पूर्व महाराष्ट्रातील विशेष चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात म्हणत आहे. परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, मालगुजरी. काय येणार, मालगुजरी. आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कुठे आहे म्हणत आहे. आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कुठे आहे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, सांगा, कुठं आहे, कोयनामध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, राज्यसेवाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. येलदरी, आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. येलदरी कुठं आहे, परभणीमध्ये. म्हणजे की ड चा 3 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे काय, हो नाही, 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. ड चा 3 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि पवना सुद्धा मागच्या प्रश्नामध्ये झालेला आहे. पवना हा पुणेमध्ये होतो, तुम्हाला सांगितलेला आहे. एकच ऑप्शन दिलेला आहे, तिसरा ऑप्शन आपला करेक्टच नाही, कारण पवना हा पुणेमध्ये आहे. तिलारी कुठं आहे, भातसा. तिलारीला जास्त इम्पॉर्टंट नको द्या. भातसा हा खूप वेळा समोर सुद्धा रिपीट झाला आहे. भातसा कुठं आहे, भातसा आहे ठाणेमध्ये. हा खूप वेळा प्रश्न रिपीट झाले आहे. भातसा कुठं आहे, विद्युत प्रकल्प ठाणेमध्ये आहे. येलदरी हा परभणीमध्ये आहे. तिलारी हा सिंधुदुर्गमध्ये आहे. इकडेच रिवाइज करून घ्या. आणि पवना हा पुणेमध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 33वा प्रश्न काय म्हणत आहे, महाराष्ट्रामध्ये लघु पाटबंधारे योजना अंतर्गत पुणे प्रकल्प झालेली. काय म्हणत आहे, महाराष्ट्रामध्ये लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत पुणे प्रकल्प झाल्यापैकी सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र धुळे नंदुरबार जिल्ह्यात असून त्या खालोखाल चंद्रपूर, सोलापूर, सांगली, पुणे जिल्ह्यांचा क्रम लागतो. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील दुसरा ऑप्शन काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांमधील जलाशयांची संख्या ही पुणे विभागामध्ये सर्वात जास्त असून त्या खालोखाल औरंगाबाद विभागाचा क्रम लागतो. तसेच कोकण विभागामध्ये जलाशयाची संख्या सर्वात कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे की हे विधान चुकीचे आहे. राईट. हे विधान चुकीचे आहे. आणि हा बरोबर, म्हणजे की अ बरोबर, ब चूक. चौथा ऑप्शन आपला करेक्ट आहे. राईट. चौथा ऑप्शन आपला करेक्ट आहे. अ बरोबर नाही, चौथा नाही, दुसरा आहे ना, अ बरोबर, ब चूक. पुढचा प्रश्न काय आपला, खालील विधानांचा अभ्यास करा म्हणत आहे. खालील विधानांचा अभ्यास करा म्हणत आहे. आपला पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 34वा प्रश्न वनसेवाचा आहे. हा प्रश्न खालील विधानांचा अभ्यास करा म्हणत आहे. येलदरी जलविद्युत प्रकल्प पूर्णा नदीवर आहे. बरोबर आहे काय. हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. हा प्रश्न आयोगाने रद्द दिलेला आहे. राईट. रद्द दिलेला आहे. तरी सुद्धा आपण अनालाइज सुद्धा करू शकतो. बरोबर. येलदरी जलविद्युत प्रकल्प पूर्णा नदीवर आहे. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. हा जलविद्युत प्रकल्प परभणी जिल्ह्यात आहे. येलदरी हा आताच मागच्या प्रश्नामध्ये रिपीट झालेला आहे. हा परभणी जिल्ह्यात आहे, लेकिन आता हिंगोली जिल्ह्यात आहे. राईट.
या जलविद्युत प्रकल्पात 50 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते, बरोबर आहे का? नाही, 22 वॉट, 22.5 वॉट. म्हणजे की क विधान चुकीचे आहे. क विधान चुकीचे आहे. क विधान चुकीचे आहे, म्हणजे की ऑप्शन हा गेला, राईट. क क क आणि इथं अ तर बरोबर आहे, म्हणजे की हा ऑप्शन चूक, हा सुद्धा गेला. म्हणजे आपला आन्सरच निघतो ब व क. मागच्या प्रश्नामध्ये येलदरी हा परभणी म्हणजे की विद्युत प्रकल्प हा बघितलेला आहे, पण ऑप्शननुसार जावायचं आहे तर म्हणजे की ब हा चुकीचा आहे असं आयोगाने. हा बरोबर आहे, लेकिन ऑप्शननुसार बरोबर नाही आहे, म्हणजे की ऑप्शनच चुकीचे दिलेले आहेत. म्हणजे की काय येणार, फक्त क असा ऑप्शन दिलेला असतं तर आपलं उत्तर हा बरोबर झालेलं असतं. म्हणजे की क ऑप्शनच चुकीचं आहे, म्हणजे की ब ऑप्शन बरोबर आहे, कारण की परभणी जिल्ह्यातच येलदरी प्रकल्प येतो, राईट. आणि हा सुद्धा बरोबर आहे, म्हणजे हा आयोगाने रद्द केला, राईट. फक्त इथं क ब चुकीचं आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 35वा प्रश्न. महाराष्ट्रातील ऊर्जेचा वापर केल्या जाणाऱ्या क्षेत्राला उतरता क्रम लावा म्हणत आहे. उतरता क्रम लावत म्हणत आहे. उतरता क्रम, सगळ्यात उतरता क्रम कोणता आहे सांगा फटाफट. औद्योगिक, घरगुती, कृषी व रेल्वे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? वन कुसवडी. वन कुसवडी आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे? बरोबर. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे काय? बरोबर आहे, हो. आशियामधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे का? बरोबर. अमेरिकेत तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुऊर्जित प्रकल्प, हा सुद्धा बरोबर आहे. फ्रान्सच्या साहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झाली, हे विधान चुकीचे आहे. अमेरिकेच्या साहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात झाली, म्हणजे की अ ब क बरोबर आहेत. ड हा चुकीचा आहे. अ ब क फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? गॅस चेंबर असे म्हटले जाते. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? चेंबूर. गॅस चेंबर चेंबूरलाच म्हणतात, राईट. मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला काय गॅस चेंबर म्हणतात? चेंबूर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणाला म्हणतात सांगा फटाफट. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजे की कोयना. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणजे की कोयना, राईट. हा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 40वा प्रश्न. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रास कोणता क्रम लागतो? म्हणजे की उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपलं उत्तर काय लागणार? आपलं उत्तर लागणार भाटघर, कान्हेर, कोयना व राधानगरी. कारण भाटघर हा पुण्यामध्ये आहे, कान्हेर हा सातारामध्ये, कोयना सुद्धा साताऱ्यामध्ये आणि राधानगरी सुद्धा कोल्हापूरमध्ये. म्हणजे की सर्वात उत्तरेकडे कोणता आहे? भाटघर आहे, राईट. आता पुढचा प्रश्न आहे 41वा प्रश्न. 41वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेलं आहे? आपला प्रश्न आहे हा. तर आपलं उत्तर काय येणार? चोला. काय येणार? चोला. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? केंद्र नाही, बुलढाण्यामध्ये आपलं उत्तर आहे. कारण नाशिकमध्ये आहे एकलहरी, तुम्हाला माहितीच आहे. एकलहरी तुम्ही लक्षात ठेवा, स्टार थोडा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे की समोर खूप वेळा रिपीट झाले. एकलहरी ह्या कुठं आहे? एकलहरी नाशिकमध्ये आहे. अकोल्यामध्ये पारस आताच बघितलं. बीडमध्ये परडी व वेजनाथ, राईट. आपलं उत्तर काय येणार? तिसरा. आता पुढच्या खालीपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? यशवंत सागर. कारण नाथसागर हा जायकवाडी धरणाच्या पैठण जलाशयाचे नाव आहे, बरोबर. आणि शिवसागर हा कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. आणि नाथसागर हा जायकवाडी धरणाच्या
जलाशयाचे नाव म्हणजे की पैठणचे जलाशयाचे नाव आहे. आणि सिंधू सागरचा हात गेलाय. आपलं उत्तर काय येणार? यशवंती सागर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दगडी कोळसाच्या प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळसाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर आपलं उत्तर काय येणार याच्या? उत्तर काय येणार? औष्णिक विद्युत ऊर्जा. काय येणार? औष्णिक विद्युत ऊर्जा येणार. पुढचा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1972 रोजी 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले? दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले? आपलं उत्तर काय येणार? मुंबईमध्ये. दुसरे म्हणत आहे काय? हे दुसरे आहे आणि हा 2 ऑक्टोबर 1972 हा दुसरे आहे, राईट, दूरदर्शन केंद्र. आणि पहिले कुठं आहे? दिल्लीत आहे. 1959 मध्ये स्थापन झाले ते पहिले, आणि 1972 मध्ये हे दुसरे होते मुंबईमध्ये, राईट. पहिला दिल्लीत आणि दुसरे मुंबईत दूरदर्शन केंद्र, राईट. आता पुढचा प्रश्न आहे 46वा. महाराष्ट्रात जून 2010 पर्यंत किती जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले होते? आपलं उत्तर काय येणार? 48. आपलं उत्तर काय येणार? 48 येणार. पुढचा प्रश्न आहे आपला 2005 मध्ये महानिर्मिती, महावहन आणि महावितरण या 3 कंपन्या डॅश मधून तयार करण्यात आल्या. आपलं उत्तर काय येणार? MSEB, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मधून तयार करण्यात आला. काय? महानिर्मिती, महावहन आणि महावितरण हे 3 कंपन्या, राईट. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश या जिल्ह्यात आहे? काय म्हणत आहे? संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कुठं आहे? रत्नागिरीमध्ये आहे. रायपूर तालुका, राईट. राजापूर तालुक्यामध्ये आहे संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात डॅश येथे खनिज तेल आढळतात? आपलं उत्तर काय येणार? बॉम्बे आहे. काय येणार? बॉम्बे आहे. आताचे मुंबई आहे. पुढचा प्रश्न आहे, तारापूर अणुऊर्जा विद्युत केंद्र डॅश जिल्ह्यात आहे? आपलं उत्तर काय ना? ठाणे. हा प्रश्न सुद्धा रिपीटेड झालेला आहे. सध्या पालघरमध्ये विभाजनामुळे, राईट. असं ठाणे किंवा पालघर आलं तर दोन्हीमधून एक ऑप्शन तर येणारच, राईट. आता पालघरमध्ये पहिले 2011 म्हणजे की तिकडं तारापूर हा ठाणेमध्ये आहे. आपला आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे 51वा प्रश्न, महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश ऊर्जेचा वापर केला जातो? तर आपलं उत्तर काय येणार? औष्णिक म्हणजे की थर्मल पॉवर. पुढचा प्रश्न आहे, 2008 व 2009 च्या आकडेवारीनुसार दरडोई घरगुती विजेचा वापर किलोवॅट पर ताशी सर्वात कमी डॅश या जिल्ह्यात होत असलेला आढळतो? बरोबर आहे काय? नंदुरबार. कुठे? नंदुरबार. सन 1969 मध्ये 320 मेगा घनतेच्या क्षमतेचा पहिला अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन करण्यात आला? आपलं उत्तर काय ना? तारापूर. 320 मेगावॉट, राईट. असं तुम्ही लक्षात ठेवा. 1969 हा तुझा रिपीट झालेला प्रश्न आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला एकूण 55 प्रश्न होते, राईट, ह्या चॅप्टर मध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही म्हणत आहे? महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही म्हणत आहेत. आपलं उत्तर काय ना? अंबरनाथ येणार. काय ना? अंबरनाथ येणार. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील, कारण अंबरनाथ हे मंदिर काही आहे, परडी, कापडखेडा, उरण हे मागच्या प्रश्नामध्ये म्हणजे की जोड्या लावामध्ये आपण बघितलं ऊर्जा निर्मिती केंद्र. महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर आपलं उत्तर काय येणार? अणुऊर्जा येणार. काय ना? अणुऊर्जा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आणि मिळूया पुढच्या चॅप्टर आहे वाहतूक, दळणवळण व पर्यटन. ह्यामध्ये आपण सर्व PYQs घेणार आहोत चॅप्टर वाईज हे सिरीजमध्ये. तर लाईक करा, शेअर करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.